शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुनावणी आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही अंतिम सुनावणी होणार आहे। वकील आसिम सरोदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे। शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी घेणार असं सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेलं आहे आणि जस्टिस सूर्यकांत नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंची नेमकी बाजू काय आहे तेही आपण पाहणार आहोत। सुप्रीम कोर्टाकडे आज सगळ्याच राजकीय पक्षांचं महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना थेट आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडल्या गेल्यात। आज या संपूर्ण घडामोडीवर उर्वशी यांचं लक्ष असणार आहे। उर्वशी, आज खरं तर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचं सर्वच राजकीय पक्षांचं आणि विशेषतः शिवसेना कार्यकर्त्यांचं लक्ष असणार आहे, कारण चिन्हाची आज सुनावणी असणार आहे। काय नेमक्या या सगळ्या घडामोडी आहेत आज? नक्कीच अनुपमा, मागच्या 2 वर्षापासून तारीख पर तारीख जेव्हा अनाउन्समेंट होतीये किंवा होत चालला आहे, तेव्हाच जी मागची सुनावणी होती तेव्हा जस्टिस सूर्यकांत यांनी सांगितलेलं की कशा प्रकाराने येणाऱ्या तारखेला अंतिम सुनावणीची घोषणा केली जाणार किंवा आपण बघू की कशा प्रकारे अंतिम सुनावणी होऊ शकते आणि लवकरात लवकर या गोष्टीची सुनावणी व्हायला पाहिजे, कारण की हे लांबत चाललं आहे असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र आज आपण बघितलं तर जेव्हा आसिम सरोदे हे ट्विट करतात तर हे शिवसेनाची उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांची ही मागणी आहे की लवकरात लवकर सुनावणी यावे आणि त्यांना अशी अपेक्षा आहे की आजची जी सुनावणी आहे ती अंतिम सुनावणी होणार। मात्र आपण बघायला पाहिजे की मागच्या काही काळात काहीच आर्ग्युमेंट झाले नाहीयेत, नुसतं डॉक्युमेंट्स आतापर्यंत सबमिट झालेत। म्हणून प्रश्न हा आहे की ही अंतिम सुनावणी होणार का, ते परत तारीख पर तारीखचा जो एक पूर्ण एक वेळ चाललाय तसंच एक अजून तारीख मिळणार का, यावरती एक प्रश्न आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून जे आहे सर्वोच्च न्यायालयाला जेव्हा गेले ते तर त्यांचं हे म्हणणं होतं की एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकाराने शिवसेनाचा जो बाण वापरला आहे एक आणि त्यांना जो नाव आणि बाण जे दिलं गेलं आहे ते कुठे ना कुठे कोणत्या पॅरामीटर्सवर दिलंय हे त्यांनी प्रश्न निर्माण केलाय। त्यांचं हे सांगणं आहे की त्यांनी जे सगळ्या ऑथॉरिटीज आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांना सगळं कन्सिडर यांचं ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते कुठेच कन्सिडर केलं नाही, त्यांना धारे धरलं नाही। मात्र एकनाथ शिंदेंना घेऊन सगळ्या गोष्टी कसं काय जे ते फेअरली त्यांनी कन्सिडर केलं असं त्यांचं म्हणणं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हेही सांगितलंय की येणाऱ्या पार्श्वभूमी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जे होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही सुनावणी खूप गरजेची आहे, म्हणून लवकरात लवकर ही सुनावणी होवी याला घेऊन पण मागच्या मागणीमध्ये उद्धव ठाकरे जे आहेत स्वतः सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घातलेली आणि इंटरव्हेन्शन केलेलं, नोटिफाईड केलेलं की लवकरात लवकर सुनावणी व्हावी। मात्र एकंदरीतच उर्वशी, उद्धव ठाकरे पक्षाकडून खरं तर अनेकदा प्रयत्न झालेले आहेत आणि ही अंतिम सुनावणी ठरावी अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळेच आज काय नेमका निकाल लागतोय बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्रातलं राजकारण आजच्या या सुनावणीनंतर बदलण्याची देखील शक्यता आहे। मोठ्या घडामोडी घडतील, जरूर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी चर्चा करूया, आणखी ताजी माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद उर्वशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।